जय श्रीराम. फॅट बर्नर खरंच काम करतं का याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही वेट लॉस फॅट लॉस करताय आणि फॅट बर्नर घेत असतात तर ही चूक तुम्ही करताय. तर कसं मित्रांनो, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती पडून जाईल, संपूर्ण माहिती पडून जाईल. तर मित्रांनो, भरपूर जण वेट लॉस फॅट लॉस करतात आणि त्यामध्ये चांगला डाएट करतात आणि त्यासोबत फॅट बर्नर घेत असतात. मध्ये पावडर फॉर्म असो की कॅप्सूल फॉर्म असो, म्हणजे टॅबलेट फॉर्म असो. आणि भरपूर जण असे करतात की वेट लॉस फॅट लॉस करतात, एक्सरसाइज वगैरे सर्व करतात, पण डाएट करत नाही, फक्त फॅट बर्नरवर अवलंबून असतात. त्यांना असं वाटतं की फॅट बर्नर घेतलं म्हणजे आपलं 100% फॅट हे नाहीसं होणार आहे आणि वेट लॉस सुद्धा होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर फॅट बर्नरची टॅबलेट घेत असाल किंवा वेट लॉसची टॅबलेट असो किंवा पावडर फॉर्म जे काही घेत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करताय. मित्रांनो, फॅट बर्नर जे असतं, मग ते टॅबलेट फॉर्म असो की पावडर फॉर्म असो, हे मॅजिक पिल नाहीये, मॅजिक पावडर फॉर्म नाहीये. एक लक्षात ठेवा, तुम्हाला ती जादूची गोळी वाटत असेल पण ते एकदम चुकीचं आहे. आपलं फॅट लॉस असो किंवा वेट लॉस असो, हे केव्हा होतं, जेव्हा प्रॉपर तुम्ही कॅलरी डिफिशिएट करतात, प्रॉपर डाएट करतात, प्रॉपर एक्सरसाइज करतात, तेव्हा ते रिझल्ट भेटत असतो. आता मी तुम्हाला सांगतो, फॅट बर्नर आपण घेतो त्याचे फायदे काय होतात. म्हणजे या गोळीमध्ये काय असतं, यामध्ये ग्रीन एसडॅक असतं, कॅफेन असतं, एल कार्निटाइन, CLA या गोष्टी येतात. या गोष्टी असल्यामुळे या गोळीमुळे किंवा या पावडर फॉर्ममुळे आपल्याला मित्रांनो आपलं मेटाबॉलिझम जे असतं ते थोड्याफार प्रमाणात चांगलं होत असतं. बस एवढाच रिझल्ट असतो. भरपूर जणांना असं वाटतं की ही गोळी घेतली किंवा ही पावडर घेतली तर आपलं वेट लॉस फॅट लॉस लगेच होईल. असं नसतं मित्रांनो. तुम्ही उलट जर याचं प्रमाण जर कंटिन्यू तुमच्या बॉडीला सवय लावली तुम्ही, तर याचे साईड इफेक्ट असे की तुम्हाला हार्ट रेट वाढेल, तुम्हाला झोप लागणार नाही, तुम्हाला मळमळ सारख्या या गोष्टी होऊन जाईल, डोकं दुखायला लागून जाईल, त्यानंतर तुमचा स्ट्रेस वाढेल. या गोष्टी असतात. कारण की यामध्ये जे एल कार्निटाइन असतं, CLA असतं, जे कॅफेन असतं, जे ग्रीन एसडॅक असतं, या गोष्टी थोड्याफार शरीरात चांगल्या असतात, पण जास्त प्रमाणात गेल्या तर त्या आपल्या शरीराला घातक ठरू शकतात. तर तुम्ही या केव्हा घ्या मित्रांनो, एक तुमचं मेटाबॉलिझम चांगलं करण्यासाठी आणि थोडंफार प्रमाणात रिझल्ट मिळवण्यासाठी, त्यासाठी तुम्हाला प्रॉपर एक डाएटला जावं लागेल. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो, ही मॅजिक पिल नसते. ही केव्हा काम करते, फॅट बर्नर जेव्हा केव्हा काम करतं, जेव्हा तुम्ही प्रॉपर डाएटवर आहे, म्हणजे कॅलरी डिफिशिएट केलेल्या डाएटवर आहे, बरोबर. त्यानंतर तुमचं प्रॉपर स्ट्रेंथ ट्रेनिंग प्लस कार्डिओ चालू आहे. त्यानंतर दिवसाला तुम्ही 8 ते 10,000 स्टेप हे कंटिन्यू करताय. त्यानंतर तुमचं वॉटर इंटेक चांगलं आहे, तुमची स्लीप चांगली आहे. या गोष्टी राहिल्या तेव्हा ही गोळी काम करत असते. पण तुम्ही फक्त पूर्णतः डिपेंड फॅट बर्नरवर राहत असाल तर हे चुकीचं आहे, तुम्हाला रिझल्ट भेटणार नाहीये. आणि माझ्या मते जर मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही जर चांगल्या पद्धतीने डाएट करता 100% किंवा 95% टू 100% डाएट करताय आणि तुमचा वर्कआउटला तुम्ही 100% देताय, तर तुम्ही ही गोळी घ्या, तुम्हाला रिझल्ट भेटेल. पण एक लक्षात ठेवा, ही पूर्णतः तुम्हाला याच्यावर डिपेंड राहू नका. पूर्णतः तुम्हाला रिझल्ट देणार नाही. तुम्हाला प्रॉपर डाएट करावंच लागेल, प्रॉपर वर्कआउट करावं लागेल आणि प्रॉपर डिसिप्लिन मध्ये राहाल तेव्हा तुम्हाला रिझल्ट भेटेल. तर मित्रांनो, आजचा आपला विषय होता की फॅट बर्नर हे खरंच काम करतं का. तुम्ही जर यासोबत प्रॉपर डाएट वर्कआउट वगैरे या सर्व गोष्टी केला तेव्हा ते काम करेल. बाकी तुम्ही फक्त फॅट बर्नवर डिपेंड असाल तर हे काम करणार नाही. तर मित्रांनो, म्हणून फॅट बर्नवर डिपेंड राहू नका. प्रॉपर तुमच्या डाएट वर्कआउट कडे लक्ष द्या आणि डिसिप्लिन मध्ये राहा, तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल. तर मित्रांनो, आजचा आपला विषय होता. विषय तुम्हाला आवडला तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करा. जय श्रीराम.